मनोज जरांगे पाटील हे सध्या लोणावळ्यात आहेत आणि नुकतीच मराठा विभागीय आयुक्त मधुकर आर्जड यांच्यासोबत बैठकही झाली। आता या बैठकीनंतर नेमका काय तोडगा निघालाय नाही निघालाय या संदर्भात आज जरांगे पाटील प्रतिक्रिया देऊ शकतात। चर्चेसाठी आलेले परंतु मी रात्री इथं 7:15 वाजता आलेलो आहे पाठ, त्यामुळे उठायला थोडा मला 2-2.5 घंटे उशीर झाला, त्यामुळे 10 वाजता उठलो। शिष्टमंडळ आलेलं आहे, मी अगोदर लोकांशी चर्चा करणार आहे, नंतर शिष्टमंडळाशी करणार आहे, आधी तिकडे चालू आहे। धन्यवाद। काय भूमिका घेतली तुम्ही? पहिल्यांदा तिकडे जाणार आणि नंतर मग शिष्टमंडळाची भेट घेणार असं कळतंय की मुख्यमंत्री सुद्धा व्हीसी द्वारे तुमच्याशी संवाद साधतील? नाही, ते नाही मला माहित, आता हे सांगते चर्चा केल्यावर काय काय ती। आणि मी अगोदर समाजाकडे चाललो, म्हणजे पोरं तिथं रात्रभर थांबले, त्यांच्याशी चर्चा करणार, नंतर शिष्टमंडळाची करणार। सरकारने वेळ मागितलाय दुपारपर्यंतचा की आम्हाला आणखी थोडा दुपारपर्यंतचा वेळ द्या, यामध्ये किती तथ्यता आहे आणि तुमची वेळ देण्याची तयारी? 2 शिष्टमंडळ आहेत, एक नवं आणि एक जुनं। हा, त्यामुळे ते आता दोन्ही आहेत। चर्चेदार आम्ही खुले ठेवल्यामुळं पोराकडे जातो, चर्चा करतो, मग यांची चर्चा करतो। एक मिनटं समाजाशी, म्हणजे समाजाशी चर्चा करतो, पुन्हा इकडे येतो, यांची चर्चा करतो। तोवर गाड्याचे सगळे पोरं तोंड मुंबईकडे करून ठेवते, सगळ्याचे लावून ठेवते, चर्चा करतो। काय आमच्या समाजाचं त्यात हित असलं, आमच्या मागण्या आम्ही म्हणलो तशा असल्या तर बघू, नसल्या तर चलो मुंबई। हा बघ, जर तरला काय मला त्यांना वाचून देतात घरी, त्यांना वाचल्याशिवाय काय खऱ्या गोष्टी आहेत का? चर्चाच नाही झाली, काहीच नाही, भेटलोच नाही। आणखी उठलो, आंघोळ केली, जेवायचं होतं, म्हणलं आधी मला लोकांना भेटतो, शिष्टमंडळ आलंय म्हणून। लोकांना थांबा, एक मिनिट, समाजाला सांगतो शिष्टमंडळ आलंय, तर तुम्ही गाड्या मुंबईकडे तोंड करून ठेवा, मी तर यांची चर्चा करतो, काय बघतो, पटलं तर तुम्हाला सांगतो, नाही तर मुंबईकडे चलो। आता तेच सांगितलं ना राव, चर्चा केली आणि मग कशावर ठाम आहे, आणि मग ठाम कशावर आहे? हा, मी चर्चा आम्हाला नाही, आम्हाला वळायला टाइम लागेल ना, तोवर बाजरी तुकड्यात खाऊन द्या, पुढे तर जाणारच आहे, आम्ही जाणार म्हणजे काय, मला चर्चा करू द्या, मग बाकीचं सांग। दोन्ही शिष्टमंडळ एकत्रच एकाच ठिकाणी नाही, हे गेलं वाटतं, काय का माहित, एक शिष्टमंडळ जुनं शिष्टमंडळ नवं शिष्टमंडळ म्हणलेलं कोण नवं जुनं आले का? दोन्ही आलेत का? येऊन गेलं एक। सर, दोन्ही कुठले शिष्टमंडळ आहे? सरकारचे म्हणा, सरकारचे। आता मी बी आलो, तुम्ही आले तरी सरकार कोण आल्यावर तुम्ही सरकारी होता, मंत्र्याचं बोलणं झालंय का? तुम्ही जरी सरकार कोण आले तरी सरकारी होतं, नावाची काय, पण सांगितलं ना प्रामाणिकपणानं 2 आलेत। जुन्या शिष्टमंडळाचा तो मुद्दा म्हणला, जुनं शिष्टमंडळ, जुनं शिष्टमंडळ आयुक्त साहेब आलेत, आता परवा आलेले, नवं गेलं वाटतं। चला, मी वापस आलो, सगळं सांगतो। मराठा बांधवांची चर्चा करू आणि नंतर शिष्टमंडळाची अशी भूमिका। 26 तारखेला मी सांगितलं होतं मराठा समाज मुंबईकडे येणार, मी आधीच सांगितलं होतं, मुंबईच्या गल्ले गल्लीत मराठी असणार। पण जर मागण्या मान्य झाल्या, अहो, मागण्या मान्य झाल्यावर आम्ही अंतराळीत असलो तरी वापसच जायचंय, आणि मुंबईत असलं तरी जायचं। आम्हाला मागण्या महत्वाच्या, आम्हाला आरक्षण पाहिजे, मग ते कुठं मिळू, पुण्यात जरी मिळालं तरी घेणार, लोणावळ्यात मिळालं तरी घेणार, वाशीत दिलं तरी घेणार, आझाद मैदानावर गेलो तरी। समजा आता आम्ही आझाद मैदानाला जाऊन बसलो, तिथं मागणी मान्य केली, कशासाठी आलोत आम्ही? आरक्षणासाठी चालूत ना, आरक्षण मिळालं वापस जावं लागलं ना, का तिथं घर बांधून राहावं? त्यांची चर्चा करून द्या ना। नाही, मी आता तिथं चाललो, माझ्या समाजाशी बोलतो, शिष्टमंडळ आलंय म्हणून त्यांची चर्चा करतो, आणि पुन्हा तुम्हाला सगळं सविस्तर आणि समाजात सांगतो। धन्यवाद। थोडं कॅमेरा पुढे जाऊ द्या। मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते, आधी समाज बांधवांशी बोलणार आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे।